ऐका ना, ऍड्रेस विचारायचा होता. हे पहा बरं, माहिती. इथून उजव्या साईडला. हा का, तिकडून सरळ जायचं ना. हा, बरं बरं, थँक्यू. तू प्रशांत का? हा, तुला आठवत आहे मी पूजा आहे, आपण कॉलेजमध्ये. पूजा. अरे हा, पूजा ना तू. हा. अरे हा, बरोबर, आपण एका वर्गात होतो. अरे किती जाड झालाय. हा, मग आता काय लग्न झालं, बायको जीव लावती त्याच्यामुळे. इथं राहिलंय काय? हा, हे होती तर. हा का, इकडे कुठे चाललं? ते एक ओळखीचे राहिले तर त्यांच्याकडे चाललो होतो. बरे का म्हणजे? हा, बरे आता लग्न झाले, तुझं लग्न झालं होतं ना. हा झालं. अरे चल ना आपण चहा घेऊ. चहा नको गड्या, मला पाहुणीचे जायचंय. अरे चल की, जाशील की, कधी गाठ पडला. ये ना. मस्त घर आहे तुमचं. हा, बस मी पाणी घेऊन येते. हा, पाणी बस आहे, मग पाणी घेऊनच आलो होतो. बरे का बाकी? हा, बरे आहेत. आणि तुझे मिस्टर काय करतात? काय नाही, कंपनीत. हा होय, बरं आहे. मग बाकी मग कसं काय चाललंय? असंच हाय बरं. हा ना, आता लय तब्येत डाऊन गेली. शाळेत असताना मस्त डेशिंग होती. तुला चांगली बायको भेटली म्हणून तुला असं वाटते का माझा नवरा पण असं चांगला असं? मग असायलाच पाहिजे ना, तुला डेशिंग होती माझ्यावर, नवरा तू असा पण मोठी ठेवला असेल. मीच नवऱ्याच्या मोठीत आहे, मी कधी नवऱ्याला मोठी. कस काय गड्या? काय नाही, घरच्यांनी बघितलं आणि लिहून टाकलं, काय बोललेच नाही. मग जसे दिवस असतील, जसं असेल तसं. म्हणजे बरं आहे ना, पण असं काय वाईट आहे का? नवरा काय हंतो मारतो काय? थोडं म्हणजे असं ड्रिंक वगैरे. हा, चाललं असतं एखाद दिवशी बाहेर. तू करतो काय? नाही बाबा, मी नाही करीत. नाही बाबा, तुम्हाला पिऊन सुद्धा देत नाही. पिऊन गेले मग तर अवघडच आहे घरी. नाही नाही वेळा पण खतरनाक आहे. कधी झालं लग्न? आता हे वर्ष झालं. बाकी मग मी चहा करू का तुला? हा, चल बस आलंच. तुला नाही घेतला? नाही, मी पिले. अरे हे कोण आहेत? ते मिस्टर आहेत. हा का? आणि हे कोण दुसरे मिस्टर का? अहो तसं काही नाही. तसं काही नाही. काय फ्रेंड आहे माझा. घरात येऊन बसली, याला तू कोण आहे? अहो ते माझ्या कॉलेज मधला मित्र. अहो मित्र आहे. ए तू गप रे भाड्या. अहो त्याला कशाला काय बोलताय? कशाला बोलते? लाज वाटते तुला? नवरा असतो ना. अहो मला फक्त ऍड्रेस पाहिजे होता, मी सांगत होते ओळख निघली म्हणून चहा प्यायला. रोडने चाललो. तू निघ तुमचं. तू सांग. निघे तू लवकर, नाही तर टाकेल कांठाळे. काय रे? अहो तो फक्त लय मास देत काय? माझा. करू तुझ्या बापाला फोन. अहो तो फ्रेंड होता माझा. बस फ्रेंड बिन असले लपडे करते काय माझ्या घरात मी लपडे नाही करत, उगाच नाही ते आरोप नका करू माझ्यावर. काय ती फ्रेंड होता, फक्त त्याला ऍड्रेस पाहिजे होता, मी सांगितलं आणि चहा पिले म्हणलं. एक माणुसकीच्या नात्यानं फक्त. काही बोलला म्हणून. तू बोट कोणाला दाखवते? मी बोट नाही दाखवत, तुम्ही चारित्र्यावर बोट उचलताय माझ्या, म्हणून मी बोट दाखवतो. बोट कोणाला दाखवते तू? बोट कोणाला दाखवते तू? मला बोट दाखवते तू नवऱ्याला? अहो मी बोट नाही दाखवत तुम्हाला, तुम्ही उगाच माझ्यासोबत भांडत बसू नका. वाशिने सुद्धा तू काय जीवच कसं? अहो तुम्हाला कळत आहे का तुम्ही काय करता ते? पिऊन येऊन मला बोलायचं नाही काय, नाहीतर मला नाहीच राहायचं. आतापर्यंत सहन केलं, इथून पुढे तुझ्या त्या दुसऱ्या नवऱ्याला असलं बोलायचं नाही बरं का, असलं बोलायचं नाही. काय झालंय दाजी? अहो नाही की ताई आरोप करते उगाच माझ्यावर. फक्त ते कॉलेजचा मित्र होता, फक्त ये म्हणलं, त्याला ऍड्रेस पाहिजे होता तर येऊन मारायला लागले, तर त्याला नाही तसलं बोलले. माणसांसमोर तरी माझ्या बाहेरच्या इकडे इज्जत ठेवा माझी. कॉलेजचा मित्र होता, मग कडे लावून का बसली ती? मग अगं मी कडे नाही लावली, ती वारं येत होतं म्हणून मी फक्त दरवाजा समोर केला होता. माझ्या मनात पण नव्हतं तसं काय. कोणाला येत होतं वार? तुला काय वार येत होता? अहो दाजी राहू द्या ना, आला असेल
राहणारच नाही या घरात आता लय वैताग आलाय की चल लय निघ ना, सहन बॅग केलं. भरून निघ, चल हो, लगेच. जातेच आहे नाही राहायचं आतापर्यंत सहन केलं नाही राहायचं निघ, चल आतापर्यंत मग. मारहाण सहन केली इथून पुढे नाही करणार तुमच्यासारखी माणसं ना फक्त पोरींवर अत्याचार करतात आणि न बघता ही दारू बिरू आहे ना ह्याच्यामुळे तुम्हाला हे सुधरत आहे बाकी काहीच नाही आतापर्यंत एक शब्दाने पण नाही बोलले पण आत्ता बोलणार लय तोंड सुटलं. हो सुटलंय मला तोंड लय तोंड सुटलं. आणि नाही राहायचं तर नाही राहायचं मला इथं आणि ते हानमार ना ते तुमच्या आई बहिणी सोबत करायची माझ्यासोबत नाही एवढ्या दिवस सहन केलं इथून पुढे नाही होत माझ्याच्यानं सहन चल. हा हे घेऊन निघतेच जा आहे बाबा, चल. हा घेऊन जा, दुसरी आणली का? माझ्यासारख्या ना अशा 10 पण नाही येणार आणि 5 पण नाही येणार कुत्र सुद्धा तुमच्यासोबत लग्न नाही करणार मी तरी केलं होतं माझं मी बघत. हं? पण दाजी कशासाठी एवढं हे घेऊन जा बहिणीला. दारूच्या पायात ना तुम्ही एखाद्या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करा अगं तू पाहायला पाहिजे होतं, तू तुझी बहीण तिची मित्राला इथे घेऊन बसली होती. तिच्या नवऱ्याच्या नाकाची पण सर नाही येणार आणि दार लावून नाही त्यासोबत अशा 1000 रोज फिरायला जाते ना तरी तिचा नवरा डाऊट नाही घेत तुमच्यासारखे पिऊन डाऊट घेतात अगं तिच्या नाही दोघे घेत. दोघे बहिणी सारखेच आहेत तुम्ही. माझ्या भावाला काय बोलायचं ना माझ्याकडे पोट करायचं नाही हा. नाही दोघी तर दाजी बहिणीचा. हा. बघा मग मी काय ए, करू? बोट खाली कर. तुम्ही बोट खाली करा तसं पिऊन आम्हाला धमके द्यायच्या नाहीत माझ्या बघा. जागी ती असती ना तर 10 मिनिटं पण थांबली नसती मी आहे ना म्हणून सहन केलंय पूजा जाऊ दे आता या मी माणसाला सोडूनच ये एकदाच. चल. हा राहायचंच नाही मला पण बघायचंय किती किती कोण कोण सांभाळणार आहे ना तेच बघायचंय जिथून दारू घेऊन येतो ना तिथं त्या दारूवाली पाशीच राहायचं आता घरात पण नाही यायचं हा हो का? हो बरं. त्या माणसांसमोर माझ्या नरड्याला धरलंय रोज मार खाते बस ना किती अत्याचार असतात पोरींवर एवढं पण नसतं स्वतःच्या आया बहिणीवर बोट उचलायचं आणि मग पोरीच्या चारित्र्यावर डाग लावायचं कळलं तोपर्यंत नाही लावायचा मारहाण सहन केली शिव्यागाळी सहन केली पण चारित्र्यावरचा डाग सहन नाही करणार कळलं ते तुम्ही तुमचं बघायचं लफडे करताना कुठे जातो चार कोणी केलं ना पुढं बघितलंय डोळ्यानं डोळ्याला बघितलंय. पाहिलं नाही तर काय आता? अरे चहा प्यायला तुम्ही 10 मित्र पिऊन ए, घेऊन चल, येतात, तेव्हा चल नाही लेक, दिसत. चल. तेच म्हटलं नको 10 टाका, मिनिटं चल. घरात येतात, तेव्हा नाही दिसत निघेतून लय बडबड नको करू, तेव्हा चल. नाही वाटत आपल्या बायकोकडे कोण वाईट नजरेनं बघतं तेव्हा नाही वाटत का आता लय दिसतं माझा एक मित्र घरी आला तर स्वतःचे पडत येतात इथं पडत तेव्हा मी सावरते आणि चहा पाणी करतेच ना ही माणूस की जपली ना म्हणूनच पोरींवर अत्याचार होतात मला बी नाही राहायचं चल, नाही निघ. राहायचं तर नाही राहायचं ए, घेऊन जा तुझ्या बहिणीला. तुमचं तर काहीच होऊ शकत नाही आयुष्यात तुम्ही असेच मारता कशाला दाजी एवढं तमाशा करताय की हाय म्हणून तर तुम्ही आज हायत नाहीतर तुमच्या कवाच हळू उघाली असत माहिती का आणि तिला हाकलताय तुम्ही ती गेल्यानंतर कुणी नाही तुम्हाला बघणार आम्ही तिचे काही लफडे सहन करू काय असले. अहो लफडं करतच नाही मी इथंच होते दाजी आणि तुम्हाला माहित आहे मी इथंच राहते म्हणून शेजारी तो गावाचा मित्र आहे फक्त तिचा चांगला म्हणून तिने चहा प्यायला बोलवली एवढं तमाशा करायची काहीच गरज नव्हती हा अहो तुम्ही पिऊन येतात पुढं पडतात काय करतात तरी ती तुम्हाला उचलून आणती तुम्हाला नाही ती जीव घालती तुम्हाला काय करू विचारती आणि तुम्ही असं करता तिच्या संग अहो, एवढा कोणी जीव लावू शकत नाही उगा लावती ती बिचारी म्हणून आज तुम्ही जिवंत आहे तिथं आपण मग असं दार लावून बसतेत का मित्राला घेऊन? अहो मच्छर येते वारा येतो म्हणून बसली बिचारी दार लावून का काय झालं कडी लावून घेतली होती तिने घेतली होती कडी लावून नाही घेतली कडी लावून डॉक्टर तू उघडतं लगेच उगा काही संशय घेतात डोक्यात काही भरवतात मोकार ती पिऊन फक्त ही दारू आहे ना नाश करायला असते संसार उद्ध्वस्त करायला असते जुळवाई नसती बरोबर आहे बरं का तुझं. तसं करणाऱ्यातली नाही ती. माझी काळजी बी घ्यायची नाही. तसं काय असतं तर तिने आजपर्यंत माझी काळजीच घेतली नसती. कवा सोडून गेली असते तुम्हाला ती चुकलंच बघ माझं. तर एवढं नव्हतं बोलायला पाहिजे. आपण सांगते मी माझ्या माहेरला मला नाही राहायचं इथं. हे काय, चल आपण जाऊ. इकडे ये. बस. मला नाही राहायचं अगं इथं बस ना 1 मिनिट. तर आता काय बोलते ती तर बोल सॉरी. सॉरी नाही ना रे का वापस सगळं अगं चुकलं माझं. दारूच्या नादी लागून मी माझं डोकं भरलंय. पण नाही पिणार आता पासून. सोडली मी. लय तर झालं आता नाही लय तर झालं असं म्हणायचं सोडली नाही हा ऐक ना, एकदा मला शेवटचा चान्स दे. परत जर असं झालं ना तर मी पण अडवणार नाही तुला. पूजा ऐक. देव सुद्धा एक चान्स देतो तू एक चान्स देऊन बघ ना मी नाही राहू शकणार बघ तुझ्याशिवाय. तू तरी किती दिवस राहशील तिकडे? नाही जात सॉरी. पण तुम्ही संशय नका घेत जाऊ तिच्यावर दारूच्या नशेत मी ते झालं माझ्याकडून.
ती कॉलेजचा मित्र होता फक्त. आम्ही लहानपणापासून एका शाळेत होतो ते कॉलेज पर्यंत, म्हणून फक्त मी बोललो होतो. हा. त्याला बी लय घरात बोललो. आणलेला माणूस किंवा दरवाजाला कडी लावली म्हणून आता असलेला माणूस फक्त त्यांचे संबंध असतात असं काही नसतं. नाती दुसरी पण असतात, फक्त एकच नातं असतं असं तुम्ही सिद्ध नाही करू शकत. तुम्ही केलं पाहिजे सिद्ध, आमच्या दोघांचं काहीतरी झालं नाही. दरवाजा लावून असलेली नाती पण पवित्र असते. असं नसतं की सगळी नाती नालायक असतात किंवा घाणच असतात. एवढे दिवस सांगत होते, नाही ऐकलं. ठीक आहे, नाही जात, तेवढा चान्स देते मी तुम्हाला. करते मी काम. अगं बस, सारखं कामच करतेस. जवळ बाहेर जेवायला. ऐका ना, मी जाते तुम्ही बोला. अगं तू पण चल जेवायला. नाही नाही, मी घरी स्वयंपाक केलाय. ताई, आपण जाऊ सगळे मिळून, तू पण आवर. हा चालतंय. बाय. मी आवडते.